आत्ताचा आपला प्रश्न आहे, देवाची कृपा आपल्यावर आहे का नाही हे कसे ओळखायचे. तर विषय मोठा आहे, पण त्याच्या काही थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जर आत्ता तुम्ही मला बघत असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, देवाची कृपा तुमच्यावर होत आहे कन्फर्म. कारण जर काही आध्यात्मिक गोष्टी, आध्यात्मिक सत्य, आयुष्याबद्दलचे योग्य मार्ग जर आपल्यापर्यंत येत असतील कुठल्याही माध्यमातून, तर आपण हे समजू शकतो की आपल्यावर कृपा होत आहे. देवाची कृपा होणे आणि आपली परिस्थिती याचा काही संबंध नाही आहे. की कोणी खूप अडचणीत आहे, कोणी खूप दुःखात आहे म्हणून त्याच्यावर कृपा होत नाही आहे, किंवा ज्याला काहीच अडचण नाही आहे, तो सगळं लाईफ एन्जॉय करतो आहे म्हणजे त्याच्यावर कृपा होती आहे, तर असं समजण्याचं काही कारण नाही. कारण देवाची कृपा होणं, आपण केव्हा म्हणणार कृपा होती आहे? आपल्याला असं वाटतं की आपलं सगळं काही छान चालू आहे म्हणजे कृपा झाली, पण आपल्याला वाटतं म्हणजे ते सत्य आहे का? तर तसं नसतं. सत्य आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतं, आपल्या बऱ्याच काही गोष्टींच्याही पलीकडे सुरू होतं, जे आपल्या भौतिक गोष्टीमध्ये आपण कुठेतरी रिस्ट्रिक्ट झालेलो असतो. त्यामुळे जर देव आहे असं जर मानलं, तर जिथे आपली सगळी कल्पनाशक्ती संपते, आपले विचार संपतात, आपला रीच संपतो, ऑब्व्हियसली तिथून नंतर देवाचा रीच चालू होतो. सुखाची व्याख्या किंवा यशाची व्याख्या ही खूप वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की एखाद्याचं चांगलं चालू आहे म्हणजे कृपा बाबा त्याच्यावर आहे आणि आपल्याला अडचण आहे म्हणजे कृपा नाही. तर तसं नाही आहे. तर त्याच्यासाठी एक सत्य आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, आपल्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे, का आपण या पृथ्वीवर आलेलो आहोत. हा एक खूप मोठा विषय आहे आणि खूप दूरवरचा विषय आहे. आणि आपण आपली विचारशक्ती ही अतिशय संकुचित करून ठेवलेली आहे. केवळ भौतिक सुख, घर, गाडी, बंगला, बिझनेस, नोकरी, काही आनंद घेतला, दॅट्स ऑल. आपलं जीवन तिथपर्यंत रिस्ट्रिक्ट आहे, आपण करून ठेवलंय. पण हे सत्य आहे का? अजिबात नाही. आपण इथे आलेलो आहोत आपल्या आत्म्याच्या उन्नतीकरता, जीवनाचं सार समजून घेण्यासाठी, जीवनाची रहस्य समजून घेण्यासाठी. आणि हे सगळं इव्हॅल्युएट करता करता आपण भौतिक रहाटगाडग्यामध्ये अडकून गेलो आहोत. त्यामुळे मुख्य उद्दिष्ट हे बाजूलाच राहिलेलं आहे. जीवनाचा अर्थ आपल्याला समजतच नाहीये. आणि ज्यावेळी हा अर्थ समजायला लागतो, ज्यावेळी हे सत्य आपल्या लक्षात यायला लागतं, जेव्हा आपल्याला याची जाणीव होते की आपलं जीवन हे अतिशय क्षुद्र आहे आणि ती परमेश्वरी शक्ती खूप काही वरच्या स्तरावर आहे, जिथपर्यंत आपण पोहोचूही शकत नाही. त्याचबरोबर हेही सत्य आपल्याला कळतं की आपण कितीही प्रयत्न केले, कितीही आपली बुद्धी लावली, कितीही एफर्ट्स घेतले, तुम्ही किती हुशार असाल, कितीही श्रीमंत असाल, किती तुमच्या ओळखीपाळखी असू द्यात, समाजात तुम्ही कुठल्याही स्तरावर असू द्यात, तरी सुद्धा कुठली तरी अशी एक शक्ती आहे जिच्यापुढे आपलं काहीही चालत नाही. वी आर हेल्पलेस. आणि ज्यावेळी याची जाणीव आपल्याला होते की आपल्याही वर एक परमेश्वरी शक्ती आहे आणि आपण सर्वजण तिच्या अधीन आहोत आणि तिच्या कृपेशिवाय, तिच्या इच्छेशिवाय, तिच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्यातलं पाने हलू शकत नाही, याची जाणीव ज्यावेळी आपल्या मनाला होते आणि हे सत्य ज्यावेळी आपल्याला लक्षात येतं आणि आपण ते ॲक्सेप्ट करतो, स्वीकार करतो, त्या मोमेंटला तुम्ही हे समजू शकता देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे.